नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूपच मोठा ट्विस्ट येताना आपण पाहतो आहोत. इकडे महाडिकांच्या घरची जी पार्टी आहे त्यात मात्र खूप मोठा गोंधळ, खूप मोठा तमाशा झाल्याचं आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र तनिषाने जी काही पार्टी अरेंज केली होती त्याच्यामध्ये आता काय गोंधळ केलाय तर तनिषाने जाणून बुजून आता राणीला धडा शिकवण्यासाठी, इंद्रापासून तिला तोडण्यासाठी, इंद्राचं आता तिच्यावर प्रेम आहे हे कबूल करून घेण्यासाठी खूप घाणेरडा असा डाव खेळलेला असतो. तिला अजिबात राणी आणि इंद्राचं नातं बघवत नाहीये आणि याच सुडाच्या भावनेने तिने मात्र प्रेक्षकांनो खूप मोठा घाणेरडा डाव आता चालू केलाय. ही बाई चक्क आता राणीला प्रमाणापेक्षा जास्त दारू पाजून खूप मोठा तमाशा करवण्याचा प्रयत्न तिने केलाय आणि आता नक्की पुढे काय होणार आहे. इंद्राने मात्र फायनली तनिषाला तिची लायकी दाखवली आहे. होय प्रेक्षकांनो, राणीने तर सगळ्यांच्या समोर दारूच्या नशेमध्ये इंद्रावरचं तिचं प्रेमाची कबुली दिली आहे आणि आता मात्र इकडे तनिषाची पूर्ण हक्कालपट्टी मात्र करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तनिषाला इंद्राने असा काही जाब विचारलाय आणि तिला चक्क घराच्या बाहेर हकलून द्यायसाठी आता सांगितलेलं असतं. होय मित्रांनो, इकडे राणीची अवस्था बघून आता इंद्राला खूप भीती वाटते की एवढी दारू पिऊन सुद्धा राणीने असा गोंधळ केला, चक्क ती वरती जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र आपण पाहतोय राणी इंद्रा रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. दोघंही पावसातून भिजून आलेले असतात आणि ती बोलते, सर खरंच तुमच्यासारखा नवरा मला मिळाला आहे, माझं खरंच नशीब चांगलं आहे. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, इकडे मात्र तनिषाने आता महाडिकांच्या घरात एंट्री केलेली असते. दुसरीकडे राणी मात्र आपल्या नवऱ्याला विचारत असते, सर खरंच तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मला माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण इंद्रा म्हणतो, राणी प्लीज मला माफ कर, मी तुझ्याशी कधीच चांगलं वागलेलो नाही आहे. आता मात्र त्यांचं असं बोलणं चालू असतं तेव्हा राणी मात्र म्हणते, सॉरी सर. तेव्हा तो बोलतो, अगं सॉरी कशासाठी सर, माझा गैरसमज झाला होता. आणि त्यावर तो तिचा हात हातात घेतो, राणी तू अजिबात कधीच चुकत नाही आहेस, याच्या आधी पण चुकली नाही, पण मी मात्र तुझ्यासोबत खूप वाईट वागलो. त्यांचं मनातलं तो सगळे विचार आता तिकडे राणी पुढे मांडत असतो आणि तेव्हा राणी बोलते, सर मला माहिती आहे, आता काही झालं तरी आपण दोघं एक आहोत, तुम्ही मला कुठंच सोडून जायचं नाही आहे. राणी अगं काही झालं तरी आता मात्र मी कधीही तुला अंतर देणार नाही आहे, तुझ्या सोडून मी अजिबात कुणाचाही विचार करणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी मालती हॉलमध्ये बसलेली असते आणि उर्मिला मात्र तिकडे येते. तिचं ते जोऱ्यात चालणं बोलणं पाहून मालती बोलते, अगं आरामाने, एवढ्या आता गरोदरबाईंनी थोडं आरामाने यायचं, आरामाने बसायचं, तुझं पोट दिसायला लागले, आता तुला काळजी घ्यावी लागेल ना. आणि काय गं, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे का तू, डॉक्टरांकडून चेकअप करून आली आहेस का, तू आता लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा, चांगलं तुझं चेकिंग वगैरे करून ये, वाटलंस तर मी येते तुझ्यासोबत, असं मालती आता उर्मिलाला सांगत असते. प्रेक्षकांनो, तेवढ्यातच तिकडे आता सुरेखा येते. सुरेखा मात्र राणी आता तिला बघून खुश होते. काय आई, कशी काय आलीस. इकडे ती म्हणते, हे बघ राणी, तू नाही का लहानपणी पपईचं झाड लावलं होतं, बघ त्या पपईच्या झाडाला किती पपया आल्यात. जेव्हा आता पोरीनेच पपई लावली म्हटलं, पोरीलाच जाऊन पहिली पपई द्यावी म्हणून आता मी आले, इकडे सगळे खातील ना म्हणून मी घेऊन आले. सुरेखा तिकडे बसते, राणी मस्त आता पपई कापून सगळ्यांना देत असते. मालती आता बोलते, वा खूप छान आहे, घर तर किती गोड आहे याचा आणि छान पिकली आहे. उर्मिलाच्या तोंडाला मात्र पाणी सुटतं. ती बोलते, मालती आई मला सुद्धा पपई आवडते, मलाही खायची. अगं हो, पण तुला खायला जमणार नाही, तू गरोदर आहेस ना, विसरलीस का, गरोदर बायका पपई खात नसतात, अगं गरम पडते ना पपई. सुरेखा मात्र उर्मिलाकडे एक सारखी बघते. सुरेखाला आता कळून चुकतं की ही बाई अजिबात गरोदर वगैरे नाही आहे. राणी बोलते, आई काय झालं, काय बघतेस तू अशी. तेव्हा आता सुरेखा म्हणते, अगं राणी मला सांग, या बाईच्या तोंडावर ना चमक आहे ना हिच्या अंगावर कसली चकाकी आहे, मग ही गरोदर आहे असं मला तर काही वाटत नाही. गरोदर बायकाच्या अंगावर जराशी सूज असते ग, तोंडावर चमक असते. राणी बोलते, जाऊ दे ग, काय बोलतेस तू, आपलं स्वतःच आता ती बोलत असते. आणि इकडे मात्र, अगं तुला जास्त कळतं की मला. राणी मात्र बोलते, आई जाऊ दे. आणि तिकडे मालती मात्र बोलते, काय झालं ग. त्यानंतर ती बोलते, काही नाही. आता तितक्यात तिकडे तनिषा येते.
गुड मॉर्निंग वगैरे बोलते आणि प्रेक्षकांनो ती म्हणत असते, आंटी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मालती बोलते, हो बोल, आधी ही पपई तर खा. ती बोलते, ठीक आहे, मला आता एका गोष्टीसाठी तुमची परमिशन हवी आहे. मला एक छोटीशी पार्टी करायची आहे. आबा बोलतात, काय गं तनिषा, केव्हा आलीस बाळा तू? तेव्हा ती बोलते, आबा मी आत्ताच आले आणि आता मला पार्टी ठेवायची आहे, तुमची परमिशन पाहिजे. इंद्रा आता इतकं सगळं काम करतोय, इतकं सक्सेस आपल्याला मिळालं आहे, सगळ्या जिद्दीने फॅक्टरी त्याने कमावली, घरही आपल्या ताब्यात मिळाले आणि आता सगळ्यांसाठी मला इकडे मस्त सरप्राईज प्लॅन करायचे, ते सुद्धा स्पेशली इंद्रासाठी. चालेल का? आबा बोलतात, हो हो, का नाही. तेव्हा आबा थोडेफार आता ड्रिंक ठेवले तर चालतील का? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? आबा मात्र आता विचार करतात, बोलतात, बरं ठीक आहे, तुमच्या पोरांना पाहिजे असेल तर ठेवा मग पार्टी, आणि इकडे थोडेसे ड्रिंक वगैरे. तेव्हा राणी तिच्या रूममध्ये मस्त तयार होते, छान व्हाईट कलरचा पंजाबी सूट वगैरे घालते. आणि दुसरीकडे प्रेक्षकांनो, इंद्रा जेव्हा ऑफिसमधून येतो तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो. राणीच्या नजरेमध्ये तो हरवून जातो. राणीला एकटक बघत असतो. तेव्हा राणी बोलते, सर काय झालं, तुम्ही आतमध्ये येणार आहात की नाही? इकडे मात्र इंद्रा बोलतो, काय गं राणी, कशी काय तयार झालीस, कुठे चाललोय का आपण? सर तुम्ही आता काही प्रश्न विचारू नका, तुम्ही हा शर्ट घ्या आणि पटकन तयार व्हा, काहीतरी प्लॅन आहे तुमच्यासाठी. तेव्हा मात्र इंद्रा काही तयार होत नाही आहे. ते बघून राणी आता स्वतःच त्याला शर्ट घालून देते, बटणं लावून देते आणि तेवढ्यात आता इंद्रा पटकन राणीला जवळ खेचतो. इकडे मात्र राणी म्हणते, सर काय चाललंय, तुम्ही परत इकडे आता मला ओढलं. तेव्हा तो तिला एकदम जवळ खेचतो आणि त्यावरती बोलत असते, सर काय करताय तुम्ही प्लीज. आता मात्र त्याची वॉच वाजते आणि इंद्रा बोलते, राणी तू काय घड्याळ दिली आहे गं मला, स्मार्ट वॉच. तुला जवळ घेतलं की माझे हार्टबीट मात्र वाढतात आणि ही घड्याळ मात्र ट्याव ट्याव करायला लागते बरं का. इकडे ती बोलते, सर म्हणून मी म्हणते की मला जवळ घेत जाऊ नका, नाहीतर तुमच्या हृदयाचे ठोके मात्र खूप वाढतात बरं का. हे बघ राणी, काही झालं तरी मी माझ्यापासून तुला कधीच आता दूर करणार नाही आहे. तेवढ्यात तनिषा मात्र त्यांच्या रूममध्ये येते आणि डायरेक्ट आता इंद्रा राणीला त्या अवस्थेत बघून ती बोलते, सॉरी डिस्टर्ब केलं का मी तुम्हाला? राणी मात्र लाजत असते. इंद्रा बोलतो, नाही ग, ये, काय म्हणतेस, काय चाललंय? तुझ्यासाठी सरप्राईज आता प्लॅन केला आहे. तेव्हा तो बोलतो, अगं पण कसलं सरप्राईज? ते बोलतो, ठीक आहे तू जा, मी आलोच तयार होऊन. तनिषा त्याचा आता हात धरते, त्याला मात्र खेचत घेऊन डायरेक्ट त्या स्टेजवरच नेऊन उभं करते. त्याच्यासाठी केक आणलेला असतो. तो केक बघून इंद्रा तर खुश होतो. अगं कोणी केलं हे सगळं? मालती मात्र सांगते, हे सगळं तनिषाने केलं आहे. त्यावर तो बोलतो, वाव, मस्त केले डेकोरेशन, चला आता केक कापायचा म्हणत राणीला तो आवाज देतच असतो. तेवढ्यात तनिषा मात्र जबरदस्तीने त्याच्या हाताला हात धरून केकही कापते, त्याला खाऊ पण घालते, पटापट सगळे कामं करते. इंद्रा मात्र आता राणीच्या मागे मागे जायचा प्रयत्न करतो, परंतु तनिषा पटकन अजितला म्युझिक लावायला सांगते आणि त्याला केकसुद्धा तिला खाऊ घालू देत नाही. इकडे म्युझिक वगैरे लागते. तनिषा जाणून बुजून इंद्रासोबत कपल डान्स करायचा प्रयत्न करते, पण आता इंद्रा मात्र तनिषाला सोडू राणीकडेच पळत असतो, राणीचा हात धरत असतो. दोघंही डान्स करतात. ते मात्र बघून तनिषाला खूप राग येतो. इंद्रा पुन्हा तिला खेचतो आणि इकडे तनिषा त्याला खेचत असते. त्यांचा हाच प्रकार चालतो प्रेक्षकांनो. तनिषा मात्र इतकी बेशरम दाखवली आहे ना, परत ती त्याला आता खेचत असते. त्यांचा डान्स वगैरे इकडे जेव्हा चालू असतो आणि आता ती म्हणते, चला ग्लास भरायची वेळ आली. तनिषा, अगं काय, हे चालणार नाही आहे इथे ड्रिंक्स वगैरे. ती बोलते, ओह कम ऑन यार, मी आबांची परमिशन घेतली आहे आणि आबांनी परमिशन दिली आहे, मी सगळ्यांसाठी ग्लास करणारे, पेक बनवणारे, तुला पण प्यायचं आहे. इकडे मात्र नाही. इंद्रा बोलतो, नाही. राणीसुद्धा नाही. अगं थोडंसं वाईन, त्यात थोडंसं अल्कोहोल असतं, पी ना, ओव्हर रिॲक्ट करू नका तुम्ही दोघं, हां प्लीज. राणी आता इकडे जबरदस्तीने दारू पिते प्रेक्षकांनो, आणि आजचा हा भाग मात्र इथेच संपतो. तर आता इंद्रा तनिषाने काय जो गेम केला आहे त्याच्यामध्ये फसणार आहे का? तर उद्याच्या भागात प्रेक्षकांनो आपण काय पाहतोय, चक्क राणीला आता नशा चढली आहे. राणी एकदम वरती चढून गेली आणि तिकडून जोरजोरात बोलते, इंद्रा आय लव्ह यू, तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता सगळेच तिच्याकडे बघतात. वरून उडी मारण्याची आता राणी इकडे प्रयत्न करत असते. इंद्रा मात्र राणीला आता वाचवण्याचा प्रयत्न करतो. राणीला पूर्ण दारू चढलेली असते. मित्रांनो, असा काही भडका आता इंद्राचा आपल्याला पाहायला मिळतोय. इंद्राने मात्र तनिषाला भयंकर पद्धतीने झापलेलं असतं. ज्या व्यक्तीला दारू पिण्याची सवय नाही आहे त्याला का तू दारू पाजली? तनिषा सांगते, अरे काय एवढं काय झालं, एवढीशी दारू पिली तर? आता तुझ्या नावासमोर माझं नाव जोपर्यंत मी
लावणार नाही आहे तोपर्यंत मी मात्र तुलाही जगू देणार नाही आणि मी पण शांत बसणार नाही आहे असं म्हणत प्रेक्षकांनो इकडे मात्र इंद्राने तनिषाला चांगलंच झापलेलं असतं. आता मात्र तनिषा नेमकी काय कारस्थान करणार, राणी इंद्राच्या आयुष्यात अजून कुठलं वादळ आणणार, हे सगळं पाहण्यासाठी येणारे सगळेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.